आणि आपल्याला उद्योग करण्यासाठी या ठिकाणी भाग पाडत होते. परंतु तुम्हाला माहित नसेल, मी सांगू इच्छितो, गेल्या 5 वर्षापूर्वी ते नगरच्या बसताना सभागृहामध्ये त्या जागेला स्वतः सभागृहामध्ये त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान मनुष्याने त्यांनी ठराव पारित केला. राजकीय दोषापोटी लोक करत असताना राजकारणाबद्दल बोलायचं नाही. आणि म्हणून आणखी सांगतो, त्यांनी त्या ठिकाणी नाव दिल्यामुळं आताचे जे दुसरे नगरसेवक आहेत राजूभाऊ वैद्य यांनी त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळ्याची मागणी महानगरपालिकेने केलेली आहे. आणि त्या ठिकाणी महापौर साहेबांनी त्याला स्वतः ठराव संमत करून या ठिकाणी हेच ते महापौर या ठिकाणी आपल्या बुद्धारात आलेला आहे. मी बुद्धाराचा अध्यक्ष या नात्याने कुणाल दांडगे यांना आणि अण्णा दाभाडे यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी त्यांचा सत्कार. बांधवांनो, भगिनी आणि मातांनो, खऱ्या अर्थानं पत्रिका घरी तुम्ही घेऊन गेले तेव्हा मी नव्हतो, पण तेव्हा पत्रिका मी वाचली त्यामुळे 5 मिनिटं हेच समजलं की आपल्याला निमंत्रण दिलं कोणी. आणि जेव्हा या बौद्ध विहारामध्ये मी आलो तेव्हा खरंच मनापासून आनंद वाटला. आणि मला कुणालाही सांगितलं की आम्ही जयंतीमध्ये कोणता DJ वगैरे न लावता त्या पैशातून या ठिकाणी सभागृहाचं काम केलेलं आहे. मी तुमच्या या कामाला मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो. आणि आपला आदर्श या ठिकाणी सगळ्यांनी घेतला पाहिजे. कारण अंधारे आता नुसतं आज या 4 भिंती आणि खिडक्या नाही आहे. आज ह्याच बौद्ध विहारातून या लहान मुलांवर खऱ्या अर्थानं संस्कार होणारे ते संस्कार अतिशय महत्त्वाचे, की खऱ्या अर्थानं त्यांना आपला धर्म समजला पाहिजे. आणि त्यासाठी या सभागृहाचा वापर निश्चित या ठिकाणी केला जाईल. कोण राजकारण आपल्याबद्दल काय करतं त्याच्याशी आपल्याला काही घेणं नाही. आपलं काम प्रामाणिक असलं पाहिजे. आता ज्या वेळेस खऱ्या अर्थानं संघर्ष मित्रमंडळ नाव आहे तुमच्या, जेव्हा संघर्ष करायची वेळ रात्री 3 वाजता आली त्यावेळेस मी तुमच्यासोबत गंभीरपणे उभं होतो. आणि यानंतरच्या काळात सुद्धा ज्या ज्या ठिकाणी मी अतिशय छोटा माणूस तुम्हाला गरज पडत फक्त माझ्यापर्यंत तुम्ही कळवा की या ठिकाणी तुमची गरज आहे, आपण यावर त्या ठिकाणी जाती मी स्वतः हजर झाल्याशिवाय राहणार नाही. आणि निश्चित काम करत असताना आम्ही ज्या पदावर बसतो ज्या खुर्चीवर आम्ही आज बसतो ते खऱ्या अर्थानं परमपूज्य वंदनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेमुळे बसतो. कारण मी माझे वडील गिरणी कामगार होते. मी अतिशय सर्वसामान्य कुटुंबातून या ठिकाणी आलेलो आहे. आणि प्रस्थापित राजकारणाला टक्कर देणं असतं, जर घटनेमध्ये जर उल्लेख नसता तर कदाचित तुमच्या आमच्यासारखा माणूस या ठिकाणी मोठा झाला नसता. त्यामुळं त्यांचे जे अनंत कोटीचे उपकार आपल्यावर आहेत ते उपकार कधी आपण फेडू शकत नाही. परंतु त्या समाजासाठी काम करणं हा आपला खऱ्या कर्तव्याचा भाग आहे. आणि ते कर्तव्य निश्चित आपण या ठिकाणी करत आहोत. मी परत एकदा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो. आणि खऱ्या अर्थानं हे जे सामाजिक उपक्रम संघर्ष मित्र मंडळांनी हातात घेतलेला आहे, आज एक बौद्ध विहार झालं, परत आजूबाजूचे जेवढे काही बौद्ध विहार असतात त्या सगळीकडे पण अशा पद्धतीने काम केलं पाहिजे. आणि ज्या ज्या ठिकाणी मी सांगितलं ना, मी नुसतं भाषण करताना निर्णय नाही, ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला माझ्या ज्या पण मदतीची गरज असेल, जे काही माझ्याकडे आहे ते सगळं तुमच्यासाठी मी उपलब्ध करून दिल्याशिवाय राहणार नाही एवढंच सांगतो. आता या संघर्ष मित्र मंडळानं जयंतीनं साजरी करता एवढं छान बुद्ध विहाराचं रिनोव्हेशन केलं, तो खर्चानं केलं. पण ज्याच अनुषंगाने मी तुम्हाला सांगू इच्छितो, तुम्ही जिल्ह्याचे महापौर आहे, पण या बुद्ध विहाराच्या समोर जर आम्हाला गट्टूची व्यवस्था आणि खुर्च्याची व्यवस्था जर तुमच्यामध्ये करून दिली तर खूपच आनंदाचा विषय आमच्यासाठी होईल. भाऊने आपल्याला मान्यता दिलेली आहे. भाऊसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि टाळ्या वाजवा.
कदापि धर्माला आपण अनुसरलं नाही पाहिजे बघा. कारण धर्म म्हणजे अंधश्रद्धेचा भाग आहे, परंतु धम्म म्हणजे काय तर भगवंत सांगतात की धम्मं चरे सुचरितं नतं दुचरितं चरे धम्मचारी सुखं सेती अस्मि लोके भरमीच. म्हणजे भगवंत म्हणतात की धम्मं चरे, तुम्ही चुकीच्या मार्गाने मार्गक्रमण करू नका. धम्मचारी सुखम शेती, जो व्यक्ती धम्मचारी आहे, धम्माच्या मार्गाने योग्य मार्गक्रमण करतो, तर भगवंत सांगतात की तो सुखाचं क्षेत्र निर्माण करतो आणि तो सुखपूर्वक झोपतो आणि मृत्यूला प्राप्त झाल्यानंतर अस्मी लोके परमेच, म्हणजे मृत्यूला प्राप्त झाल्यानंतर तो याही लोकांमध्ये सुखपूर्वक जीवन जगतो आणि मेल्याच्या नंतर देखील तो परलोकामध्ये अर्थात देवता लोकांमध्ये तो सुखपूर्वक जीवन जगत असतो. आणि म्हणून नेहमी आपण धम्माच्या मार्गाने योग्य जीवन जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मग धम्म म्हणजे काय? धम्म म्हणजे या ठिकाणी या 135 जयंती उत्सव समितीला डीजे न लावता या ठिकाणी प्रियदर्शनी इंदिरानगरमध्ये आमचे वरिष्ठ मार्गदर्शक भिमारे बाबा आणि तसेच अण्णा दाभाडे बाबा यांचा मार्गदर्शन घेऊन या ठिकाणी ह्यावेळेस जयंती आणि ढोल गाजा न करता आपलं बुद्धविहार, जे बुद्धविहारामधून बाबासाहेबांचे विचार, गौतम बुद्धांचे विचार घरोघरी गेले पाहिजे, लोकांच्या डोक्यामध्ये गेले पाहिजे, जेणेकरून आपल्या समाजाचं एक हे होईल, रूपांतर होईल चांगल्या याच्यामध्ये. त्याच हिशोबाने या ठिकाणी आम्ही संघर्ष मित्र मंडळातर्फे एकत्रित येऊन 2-2.5 लाख रुपये या बुद्धविहाराला रिनोव्हेशन करण्यासाठी लावले. आणि ह्या ठिकाणी आज बुद्ध पौर्णिमेच्या अनुषंगाने सुधाकर भिसे बाबा यांच्यातर्फे बुद्ध मूर्तीचे स्थापन करण्यात आले. त्यामुळे मी त्यांचे धन्यवाद करतो. आणि आज तुम्ही काही पारितोषिक पण मुलांना, छोट्या मुलांना वितरित केले. काय कोणत्या स्पर्धा आयोजित केल्या होत्या आणि त्याच्यामध्ये किती पारितोषिक दिले? 14 एप्रिल निमित्त आम्ही या ठिकाणी काही क्रीडाच्या स्पर्धा आयोजित केल्या होत्या, जसे की निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, अशा विविध साऱ्या संगीत खुर्च्या, अशा विविध स्पर्धा होत्या. त्या विविध स्पर्धा आयोजित केल्यानंतर त्यांना काय पारितोषिक द्यावं, त्यासाठी आमच्या मित्रमंडळातर्फे आम्ही एकूण 30 ते 40 हजाराचे या ठिकाणी काही बुक्स, त्याच्यानंतर कंपॉस, पेन आणि काही मेडल आणि सर्टिफिकेट वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला होता. ते आयोजित केल्याच्यानंतर मूळ मार्गदर्शक म्हणजे आमचे आदरणीय खंडारे बाबा यांच्यातर्फे आणि मान्य जिल्ह्याचे महापौर, उपमहापौर राजेंद्र भाऊ जंजाळ यांच्या हस्ते आम्ही वाटप करण्यात आलं. उपमहापौर राजेंद्र जंजाळ पण आले होते. काय अपेक्षा आहे त्यांच्याकडून? या जिल्ह्याचे उपमहापौर राजेंद्र भाऊ जंजाळ हे धडाडीचे नेतृत्व आहे, युवा नेतृत्व आहे. त्यांच्याकडून हीच अपेक्षा आहे की आम्ही येणाऱ्या काळामध्ये त्यांनी आम्हाला बुद्धविहारासाठी, आता आम्ही स्वखर्चाने इथं रिनोव्हेशन केलं, पण बाहेरील जे खाली गच्चीचं आणि खुर्च्या, त्याच्यानंतर इथं नाल्याचा जो प्रश्न उद्भवत आहे तो त्यांनी दूर केला पाहिजे आणि इथं त्यांनी गट्टू वगैरे आम्हाला दिले पाहिजे. संघर्ष मित्रमंडळाने जो पायंडा पाळला आहे शांतीचा, डीजे न वाजवता, गाजा न करता, एक मुलांना वेगळा संदेश जावं, जे संघर्ष युद्धाच्या वतीनं जनजागृती इतर ठिकाणी करणार का तुम्ही? हो, 100% आम्ही जनजागृती करणार. येणाऱ्या काळामध्ये संघर्ष मित्रमंडळ हे एका बुद्धविहारापुरतं स्थापित न राहता येणाऱ्या काळामध्ये सगळे जेवढे बुद्धविहार आहे तिथं वंदना होत नाही, जिथं असं रिनोव्हेशनचं काम आहे त्या ठिकाणी रिनोव्हेशनचं काम करण्यासाठी आम्ही तात्पुरतं का होईना सुरुवात केलेली आहे. त्याच अनुषंगाने आता धडाडीचं काम करून येणाऱ्या काळामध्ये गौतम बुद्धांचा विचार या समाजामध्ये आम्हाला हे करायचं आहे. आंबेडकर उत्सव समितीच्या वतीने प्रियदर्शनी इंदिरानगर या ठिकाणी मायावती बुद्ध प्रतिष्ठान व संघर्ष मित्रमंडळाच्या वतीने चालू वर्षी पुन्हा वर्षी न करता सर्व मुलं एकत्र येऊ शनी या ठिकाणी कुठलाही डीजे न लावता मायावती बुद्ध प्रतिष्ठानच्या वतीने व संघर्ष मित्रमंडळाच्या वतीने मायावती बुद्धविहाराचं सुशोभीकरण केलं. त्याचबरोबर आज तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्तही या ठिकाणी भोजनाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. सर्व गोडी गोविंदाने राहणाऱ्या सलम वस्तीमध्ये सर्व लोक या ठिकाणी जमा झालेले आहेत. आनंदाने या ठिकाणी बुद्ध जयंतीची मिरवणूक काढून शनी आजच्या दिनी सुधाकर भिसे या कुटुंबाने महिला मंडळाच्या वतीने या ठिकाणी तथागत बुद्धाची मूर्ती
मूर्ती आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मूर्ती या ठिकाणी दान केलेली आहे. या ठिकाणी सर्व लोक जमा झाले. आता जेवणाचा कार्यक्रम या ठिकाणी आहे. आपण याला त्याबद्दल धन्यवाद देतो. राजेंद्र दंडाळ यांनी पण आज भेट दिली, त्यांनी त्यांचा सत्कार करून केला, मागणी पण केली त्यांच्याकडे. काय आश्वासन दिलं तुम्ही? या ठिकाणी त्यांना आम्ही सांगितलं की आमच्या बुद्धविहाराला जे लागेल ते पेवर ब्लॉक आणि बाजूची एक भिंत आहे ती बांधून द्यावी. त्यांनी क्षणामध्येच विलंब न करता आमच्या मागणीला मान दिला. या ठिकाणी त्यांचं या ठिकाणी धन्यवाद देतो. कुणाल दांडगे या ठिकाणी त्यांच्याकडे गेले होते आणि त्यांनी या ठिकाणी आम्हाला मान दिले. उद्योगशाही मागणी मान्य करण्याचा प्रयत्न केला. या निमित्ताने उपासकांना काय आवाहन करणार तुम्ही? मी उपासना एवढंच आव्हान करणार आहे की या वर्षीप्रमाणे चालू वर्षी पुढली वर्षी DJ न वाजवता अशाच पद्धतीनं समाजानं एकत्र जाऊन आंबेडकरांची आणि बुद्धाची जयंती साजरी करावी. DJ मुक्त जयंती व्हावी अशी मी जनतेकडून अपेक्षा आहे.